जालन्यामध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आसाराम बोराडे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। स्वतः आपल्या सोबत ते आहेत। आज तुम्ही पक्षप्रवेश केला आहे, काय प्रतिक्रिया? खरं तर मी कालची विधानसभा लढल्यानंतर सर्व परतूर विधानसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची इच्छा अशी होती की मतदारसंघातील काही विकास कामं करण्याच्या दृष्टीनं किंबहुना ह्या मतदारसंघाला कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं आपण पक्षप्रवेश केला पाहिजे। या अनुषंगाने आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी सर्व टीमनं परतूर विधानसभा मतदारसंघातील आणि जालना जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। मंठा नगरपंचायतीवर तुमची एक हाती सत्ता होती, त्यानंतर तुम्ही विधानसभेची निवडणूक लढली। स्वतः उद्धव ठाकरे तुमच्यासाठी परतुरात आले होते, मात्र थोड्या थिडक्या मताने तुमचा पराभव झालेला आहे। याला जबाबदार कोण होते? नाही, त्याला जबाबदार तर कोणीच नाही। परतूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे तर मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन। मतदारांनी खूप या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे। फक्त माझा 2400 मतांना पराभव झालेला आहे, म्हणून तो पराभव मी काही समजतच नाही। खरं तर शेतकरी, कामगार आणि कार्यकर्ते यांच्या जीवावर या ठिकाणी ही निवडणूक पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला। प्रचंड या ठिकाणी परतूर मतदारसंघातील मतदारांनी खूप आशीर्वाद माझ्या पाठीमागे उभे केलेले, असेच आशीर्वाद भविष्यातसुद्धा माझ्या पाठीमागे राहणार आहेत, आजही आहेत आणि पुढे राहतील। पुढचा संकल्प काय? पुढचा संकल्प मी आज प्रवेश केलेला आहे। आदरणीय नेते जे जबाबदारी देतील ती त्यांचा आदेश माझ्यासाठी। मी एक शिवसैनिक आहे, एक कार्यकर्ता आहे आणि कुठलीही अटी शर्ती किंबहुना काही मागणीसाठी मी पक्षप्रवेश केलेला नाही, परंतु सगळ्या टीमला न्याय देण्यासाठी, त्या मतदारसंघाचं विकास कामं करण्यासाठी हा निर्णय मी केलेला आहे। ठाकरे गटामध्ये असताना तुमच्यावरती काही अन्याय झाला का, त्यामुळे तुम्ही असं पक्ष सोडताय किंवा असं काय? नाही, माझ्यावर काही अन्याय झालेला नाही। किंबहुना तर माझी या ठिकाणी उमेदवारी मला ठाकरे गटाने दिली होती, परंतु 2400 मतांना या ठिकाणी मी पराभूत झालो। म्हणून सर्व पदाधिकाऱ्याची जी इच्छा होती की मतदारसंघाला न्याय देण्याच्या दृष्टीने काहीतरी आपण निर्णय करा, म्हणून निर्णय केलेला आहे। धन्यवाद। तर नक्कीच हे होते आसाराम बोराडे आणि पक्षानं आपल्याला जबाबदारी जी आता यापुढे देणार आहेत ती आपण पार पाडू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन विशाल सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।